नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज इथे मी कांदापात घातलेलं फोडणीचं झणझणीत वरण बनवणार आहे। त्यासाठी इथे मी गाडग्यामध्ये वरण डाळ तुरीची शिजत लावलेली आहे। वरण जवळजवळ तयार होत आलेलं आहे माझं। कमी गॅसवरती मी या गाडग्यामध्ये डाळ शिजवून घेतलेली आहे। आणि डाळ शिजवण्यासाठी कुठल्याही डाळीचे जर आपण डायरेक्टली शिजवले बिना भिजवल्याचे भिजवून घेतो, त्याचं कारण आहे की आपल्या शरीरामध्ये ऍसिडचं प्रमाण वाढत असतं। तर इथे मी तूर डाळ कमीत कमी 4 तास आपली भिजलेली पाहिजे। तूर डाळ असेल, मूग डाळ असेल, चणा डाळ, डाळीचे जे प्रकार आहेत ते कमीत कमी 4 तास आपल्याला इथे भिजलेले पाहिजे। तर इथे मी 4 तास डाळ भिजवून घेतलेली आहे तुरीची आणि स्वच्छ धुवून पाण्याने या गाडग्यामध्ये मी वरण हे शिजवलेलं आहे। आणि आता आपल्याला वरण छान फोडणी द्यायची आहे, त्यासाठी मी ते साहित्य काढून ठेवलेलं आहे। माझ्या किचन मध्ये या वरणाचा खरंच खमंग वास सुटलेला आहे। पूर्वीच्या काळी भात वरण हे सगळं चुलीवर मोकळ्या भांड्यांमध्ये शिजवल्या जायचं, त्याच्यावरचा फेस निघायचा आणि त्यामुळे ऍसिडिटी वगैरे हे प्रकार नव्हते। आता लहान मोठ्यांना ऍसिडिटी होते, त्याचं कारण हेच आहे की आपण जे पदार्थ ज्या पद्धतीने शिजून खायला पाहिजे तसे वेळेअभावी आपल्याकडनं होत नाही। तरी सुद्धा जेव्हा जेव्हा आपल्याला वेळ मिळेल तेव्हा तेव्हा आपण मातीच्या भांड्यामधले जे जे पदार्थ आपल्याला बनवणं शक्य आहे ते ते पदार्थ आपण बनवून खाल्ले पाहिजे। कारण मातीचे भांडे आता सगळीकडे अवेलेबल आहेत, वेगवेगळ्या डिझाईन मध्ये, वेगवेगळ्या आकारांमध्ये। तर जर शक्य असेल तर आपण त्याच्यामध्ये कधीतरी जेव्हा वेळ भेटेल तेव्हा पदार्थ बनवून खाल्ले पाहिजे। तर आता इथे मी वरण इथे दाखवते की कशा पद्धतीने इथे शिजलेलं आहे ते। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। हे वरण बघा, मी वरण शिजवण्यासाठी 2 वाट्या डाळ मी भिजत लावलेली होती। आणि इथे वरण पाणी जर म्हणाल तर अर्ध्या याच्यापेक्षा मी इथे जास्त थोडंसं एवढं पाणी मी इथे घातलेलं होतं। सुरुवातीलाच ते पाणी व्यवस्थित मी गरम करायला ठेवलेलं होतं गॅसवरती। आणि गरम झाल्यानंतर स्वच्छ डाळ धुवून मी भिजवलेली डाळ या गाडग्यामध्ये, मडक्यामध्ये, काही म्हणू शकता तुम्ही, गाडगे म्हणायचे पूर्वीच्या काळात, त्याच्यामध्ये मी टाकलेली आहे। आणि सुरुवातीला जो फेस येतो तो फेस मी संपूर्ण या डाळीवरचा काढून टाकलेला आहे। त्यानंतर अगदी अशी डाळ शेपायला लागली तेव्हा मी याच्यामध्ये हळद आणि थोडंसं 1 चमचाभर तेल घातलेलं आहे। आणि कमी गॅसवरती, खूप कमी गॅस, सगळ्यात लो गॅसवरती मी हे गाडग्यामध्ये वरण शिजून घेतलेलं आहे। तुम्ही म्हणाल की गाडगे म्हणजे मातीच्या भांड्यांमध्ये जेवण बनवल्यानंतर गॅस खूप लागत असेल, तर अजिबात लागत नाही। कारण ही मातीची भांडे एकदा गरम झाले की ते खूप वेळ गरम राहतात आणि कमी गॅसवरती त्याच टेम्परेचर वरती छान त्याच्यामध्ये जेवण शिजलं जातं। मी केव्हापासून हे भांडे वापरते म्हणून मी सांगते। आणि हे बघा, इथे अजून रवी सुद्धा मी ह्याच्यामध्ये फिरवलेली नाहीये, पण छान आपली डाळ इथे शिजलेली आहे। कमी गॅसवर सुद्धा आपण चमचा घालून फिरवलं तरी ही उकळ्या तुम्ही बघू शकता डाळीच्या। खमंग इथे वास सुटलेला आहे। तर आता आपण इथे फोडणीसाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते मी इथे दाखवते। झणझणीत आपल्याला इथे फोडणीचं वरण हे बनवायचं आहे। इथे मी थोडेसे शेंगदाणे, भाजलेले शेंगदाणे असे जाडसर कुटून घेतलेले, बघा जाडसरच आपल्याला कुटायचे आहे। इथे 3 मी घेतलेले आहेत लाल मिरच्या, 2-2 तुकडे त्याचे केलेले आहेत। इथे हा पाथीचा कांदा आहे, कांदा पात आहे, त्याचा हा ओला कांदा एक साइड मी कापलेला आहे, पात इथे वेगळी कापलेली आहे। अर्धा इंच इथे आलं ठेचून घेतलेलं आहे मी, कोथिंबीर आहे। आणि फोडणीसाठी आपल्याला इथे राई, जिरं, हिंग, हळद आपल्याला लागणार आहे। मिरची पावडरचा वापर पण आपण इथे करणार आहे। तर आता आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे। एका भांड्यामध्ये आपल्याला, पातेल्यामध्ये इथे फोडणी द्यायची आहे। त्यासाठी पातेलं मी आता गॅसवर गरम करायला ठेवते। वरणामध्ये आपण थोडीशी रवी फिरवून घ्यायची। मी टाकलेल्या पाण्यामध्येच हे वरण शिजलेलं आहे, अजिबात मी दुसरं पाणी गरम करून इथे घातलेलं नाहीये। इथे गॅसवरून आपण आता आपलं हे गाडगं खाली काढून घेऊ आणि आपल्याला किती वरण आपल्याला ह्यातलं वापरायचं आहे ते आपण इथे घेणार आहे। इथे बघा, मी आपलं गाडगं गॅसवरून खाली घेतलेलं आहे, तरी सुद्धा मी जवळून दाखवते, वरण आपलं शिजतच आहे। मातीचे भांडे मी म्हटले ना की गरम राहतात बरेच वेळ, त्यामुळे खूप छान इथे पदार्थ शिजले जातात। आणि आपल्याला एखादा कमी शिजवायचा असेल, आपण 4-5 मिनिटं आधी आपण गॅस बंद केला तरी सुद्धा आपला पदार्थ परफेक्ट शिजला जातो। इथे आपल्याला आपली डाळ बनवून घ्यायची आहे, फोडणी द्यायची आहे। त्यासाठी एक पातेलं मी इथे ठेवलेलं आहे, 2 चमचे आपल्याला इथे तेल घालायचंय। तेल कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे। जेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला वरणाचा यूज करायचा असेल तेवढं वरण आपण इथे बाजूला काढून घेऊ शकतो। आणि बाकीचं आपण गरम ह्यामध्ये गाडग्यामध्येच आपलं वरण हे ठेवून देऊ शकतो। हे वरण आपण एकदा केलं
आपण फोडणीचं दुसऱ्यांदा आपल्याला जर हे फिक्क खायचं असेल तरी सुद्धा आपण हे खाऊ शकतो। अशा पद्धतीने या भांड्यांचा खूप छान वापर होतो आणि चवीचं जेवण आपण खायला मिळतं। एकीकडे आपले तेल गरम झालेलं आहे, एक टोमॅटो कापून घ्यायचा आहे। तेल आपलं गरम झालेलं आहे। एक अर्धा चमचा आपण इथे राई घातलेली आहे, अर्धा चमचा इथे जिरे, आलं आपण कुटून घेतलेले ते घातलं। इथे कढीपत्त्याचे 7-8 पानं घालायचे। इथे आपण जे मिरची घेतलेली लाल मिरची ती आपल्याला टाकून घ्यायची। इथे आपल्याला पातेचा जो जाडा कांदा आहे तो इथे टाकून देऊ। आपला कांदा परतते। मेथीचे आपण थोडेसे अगदी अर्धा टीस्पून पेक्षा पण मेथी दाणे आपण इथे घेतलेले आहे, फोडणीमध्ये घालायचे आहेत आपले। छान त्याचा खमंग वास येतो आणि आरोग्य दृष्टी पण मेथी चांगलीच आहे। थोडासा कलर बदलू द्यायचा आहे आपल्याला कांद्याचा। इथे आपण आता कांदा पात टाकून घेऊ। कांदा पात थोड्या वेळ अगदी आपल्याला परतून घ्यायचे फक्त। इथे आपल्याला आता मसाले घालायचे। 2 चिमटे आपण इथे हिंग घेतलेला आहे। डाळीमध्ये आपण हळद टाकलेली होती म्हणून अगदी अर्धा टीस्पून पेक्षाही कमी हळद आहे। 1 चमचा आपण इथे मिरची पावडर घालणार आहे। मी तिखट आपल्या आवडीप्रमाणे इथे घ्यायचं आहे। हे भाजलेले शेंगदाणे आहे हे आपण इथे घालून घेते फोडणीमध्ये। जाडसर कुटलेले शेंगदाणे आहेत हे। थोडीशी आपल्याला कोथिंबीर फोडणीमध्ये घालून घ्यायची, फ्लेवर छान येतो। इथे आपल्याला आता डाळ टाकून घ्यायची। गरजेनुसार आपण इथे पाणी घ्यायचंय। आपल्याला घट्ट हवे की पातळ हवे डाळ त्याप्रमाणे आपल्याला इथे पाणी वापरायचं आहे। आपल्याला इथे टोमॅटो नंतर टाकायचंय, फोडणीमध्ये टोमॅटो टाकायचं नाही। आपल्या वरणाचा कलर त्याच्याने बदलतो म्हणून टोमॅटो नेहमी फोडणीमध्ये घालायचं नाही, नंतर घालायचं। आता इथे आपल्याला पाणी घालून घ्यायचंय। हे वरण खूप जास्त घट्ट चांगलं लागत नाही म्हणून थोडंसं आपल्याला पाण्याचं प्रमाण, तरी सुद्धा आपण आपल्या आवडीप्रमाणे इथे पाणी वापरू शकता। असं नाहीये की प्रत्येकाला पातळ वरण आवडतं, घट्ट वरणही खाणारे बरीच लोक आहेत। आपण संपूर्ण फेस काढून आणि हे वरण शिजवलेलं आहे। फेस काढलेलं वरण खाल्लं तर ऍसिडिटी होत नाही। बरेच जणांचा प्रॉब्लेम आहे की तूर डाळ खात नाही, पण डाळींमध्ये प्रोटीन असतं त्यामुळे तूर डाळही आपल्यासाठी आवश्यकच आहे। तर हे बघा, याच्यापेक्षा जास्त पातळ मी इथे करणार नाहीये। आता इथे आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ। तुम्ही या डाळीला तुपाची सुद्धा फोडणी देऊ शकता। चवीनुसार इथे मीठ घालायचं आहे आणि उकळून घ्यायची आपल्याला डाळ व्यवस्थित। इथे डाळीला उकळी आलेली आहे। इथे आपल्याला थोडासा गुळ घालायचा आहे। एवढा गुळ घातल्याने डाळ गोड होत नाही, अजिबात गोड होत नाही, पण डाळीची चव खरंच खूप छान येते। तुम्ही जर कधीच टाकला नसाल तर एखाद्या वेळेला नक्की टाकून बघा, चव खूप छान लागते। इथे आता थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। थोडंसं इथं खोबरं घालणार आहे, ऑप्शनल आहे, नसेल आवडत तर घालू नका, पण टेस्ट खूप छान येते। इथे आपली डाळ व्यवस्थित उकळलेली आहे। आणि आपलं पातेलं गरम असणार आहे त्यामुळे अजून ते बराच वेळ इथे गरम राहणार आहे। खाण्यासाठी आपली इथे डाळ तयार झालेली आहे। कांदा पात घातलेली झणझणीत वरण आपलं इथे तयार झालेलं आहे। आणि एकीकडे भात पण मी कुकरला लावत नाही, पूर्ण त्यावरचं पाणी काढून कळल्यानंतर आणि भात करते, कारण हा भात खाल्ल्यामुळे अजिबात ह्याच्यामध्ये स्टार्च नाहीये, त्यामुळे आपण बिंदास हा भात खाऊ शकतो। डाएट असेल तेव्हा सुद्धा खाऊ शकतो किंवा वजन वाढण्याची आपल्याला भीती असते तेव्हा सुद्धा खाऊ शकतो। माझ्या चॅनल वरती मी भाताची संपूर्ण रेसिपी दिलेली आहे। होम कुक रंजना चॅनलला जरूर भेट द्या। इथे आपली डाळ खळखळून उकळलेली आहे। गॅस मी इथे बंद केलेला आहे। तुम्ही माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या रोजच्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। आणि तुम्ही मला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर सुद्धा फॉलो करू शकता, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा, आणि आजची रेसिपी आवडली असेल तर इतरांना शेअर करा आणि लाईक सुद्धा करा। भेटूया परत असंच एका छानशा रेसिपी बरोबर, तोपर्यंत बाय बाय।